नमस्कार. तर आज आहे 23 फेब्रुवारी आणि आपण आलेलो आहोत रत्नागिरी. तर मी फक्त एकटाच नाही आलेलो आहे, तर माझ्यासोबत बरीच आमच्या गावातील गँग आलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत ते. बघा इकडे कोण कोण आहेत. इकडे तनुजची मम्मी, सुदेश, प्रफुल्ल, शिगवंताई, इकडे तांबे वहिनी आणि माशेकर वहिनी. हाय. आता आलेलो आहोत आम्ही रत्नागिरीमध्ये भगवती किल्ल्यावरती. तर तुम्ही इथे पाहू शकता, इकडे भगवती देवीचं मंदिर आहे. रत्नागिरी शहरापासून सुमारे 5.5 किलोमीटर अंतरावर सागर किनारी उंच डोंगरावर पुरातन असा रत्नदुर्ग वसलेला आहे. भगवती किल्ला, रतनगड या नावाने देखील ओळखला जाणारा हा रत्नदुर्ग शिलाहार राज्यांच्या कारकिर्दीत राजा भोज यांनी इसवी सन 1205 मध्ये बांधला असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सुमारे 1211 मीटर लांब व 917 मीटर रुंद असून त्याच्या बालेकिल्ल्याला 9 बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण 29 बुरुज आहेत. रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालेसारखा आहे. क्षेत्रफळ 120 एकर आहे. या किल्ल्याचा संपूर्ण परिसर किल्लापेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा 3 भागात विभागला आहे. रत्नदुर्ग तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकवाडा हे बंदर आहे. रत्नदुर्गाची बांधणी बहामनी काळात झाली. 1670 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी 1790 साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबूती आणली. 1755 मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. अलीकडेच म्हणजे 1989 मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. मारक्या बुरुज. वेताळ बुरुज. तटबंदीच आहे. तर दुपारचा 1 वाजलेला आहे. ऊन खूप आहे आणि अंगातून धारा. फेब्रुवारी चालू आहे ना, अक्षरशः एवढा ऊन आहे. मे महिन्यामध्ये काय हालत होईल. तर अजूनसुद्धा आम्ही या किल्ल्यावरतीच फिरतो आहे. यानंतरला रत्नागिरीमध्ये बरेच काही फिरणार आहोत. तर बघूया. हे बघा, सर्व बरेचसे असे बुरुज आहेत. हा इथे वाघ्या बुरुज. तर अशा प्रकारे हा किल्ल्याचा परिसर आहे. विविध प्रकारचे झाड आहेत आणि पूर्ण अशा प्रकारे आजूबाजूचा हा परिसर. हे बघा, आंबे इकडे झालेले आहेत. आता काही दिवसात तयार होतील. पेट्या भरून पाठवतो तुम्हाला. तिथे ना त्या दगडाला पूर्णपणे होल आहे, तर तिथे काहीतरी असू शकेल. परंतु आता इथे सर्व हे पडीक झालेलं आहे आणि ते सर्व तो बुजलेला आहे रस्ता वगैरे. तर तिकडून आतमधून असं जाण्याचा रस्ता असू शकेल. बघा तिथे होल दिसतोय. तर अशा प्रकारे हा परिसर आहे.
तर आता आलो आहे आपण मत्स्यालय पाहण्यासाठी. नौकानयन तिकीट 20 रुपये आहे प्रति व्यक्ती. बोटिंग 20 रुपये आहे. मत्स्यालय तिकीट बघा अशा प्रकारे तिकीट काढलेलं आहे आम्ही आता. चला. सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, मत्स्यालय व संग्रहालय. तर इथे आम्ही चाललो आहे. वाव, बघा मासा कसा आहे. गोड्या पाण्यातील कासव. गोड्या पाण्यातील तर या मत्स्यालयामध्ये एक देवमाशाचा सांगाडा आहे. तर हा देवमासा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी सन 1980 मध्ये आढळला. त्यावेळी त्याचे वजन होते 5 टन, लांबी 55 फूट व तोंडाचा आकार उंचीने 2 फूट तर लांबीने 7 फूट इतका होता. त्यावेळी तो तेथेच वाळूत पुरण्यात आला आणि 2 महिन्यानंतर स्वच्छ धुवून त्याचे हाडाचे सांगाडे या मत्स्यालयामध्ये आणण्यात आले. डोक्याची कवटी, 19 बरगडी व 40 मणक्यांनी हा सांगाडा बनला आहे. देवमासा हा इतका शक्तिशाली असतो की काही वेळा मोठमोठी जहाजं देखील सहजगत्या फोडू शकतो. सर्व प्राणीसृष्टीत देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. देवमाशाचे प्रमुख खाद्य सूक्ष्मजीव हे आहे. देवमाशांना दात नसतात. ते समुद्रातील सूक्ष्मजीव अन्न म्हणून खातात. उन्हाळ्यामध्ये एका दिवसात 1 ते 4 टन खाद्य ते खातात. ताशी 45 किलोमीटर वेगाने देवमासा पोहू शकतो. देवमासे हे डायनासॉरपेक्षाही मोठे असतात. बघा मगर मासा. अगदी तोंड मगरीसारखाच आहे. आत्ता आलोय लोकमान्य टिळक जन्मस्थान. तर स्मारकाची वेळ आहे 10 ते 5:30 आणि बुधवारी बंद असतं. लोकमान्य टिळकांचा पुतळा. बघा इथे या ठिकाणी हे लोकमान्य टिळकांचा जन्म झाला रत्नागिरीमध्ये. तर अशा प्रकारे हा आजूबाजूचा परिसर आहे. आता आम्ही इथून निघालो आहे. तर इथे आतमध्ये अलाऊ नाही की आपल्याला फोटो वगैरे व्हिडिओ बनवू दिलं जात नाही आतमध्ये. तर इथे लोकमान्य टिळकांचा इथे जन्म झाला. 10 वर्षापर्यंत ते इथे राहिले, इथे वाढले. तर हे घर आहे ते त्यांचं जन्मस्थळ आहे. ॲक्च्युली इथे हे घर त्यांचं नाही आहे. त्यांचे वडील इकडे जॉबसाठी होते म्हणून तिथे राहायला होते. तर तुम्हाला माहितीच आहे की लोकमान्य टिळक हे आपल्या दापोलीतील चिखलगाव हे त्यांचं मूळ गाव आहे. तर आता आपण आलो आहे रत्नागिरीतील पतित पावन या मंदिरामध्ये. तर हे बघा अशा प्रकारे तर आतमध्ये अशा प्रकारे सारा परिसर आहे आणि इथे पतित पावन मंदिर.
तर आता आम्ही चाललोय तारांगणला. तर श्रीमान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण. आतापर्यंत पाहिल्यात मजा आली का? नक्की. आता तारांगण बघायचं. तारांगण तर हे बघा तारांगणच्या एरिया परिसरामध्ये हा एक हापूसचा आंबा आहे. बघा आंबे किती झाले तयार, बहुतेक आता एका महिन्यात तयार होतील. तर तारांगणचं तिकीट आम्ही काढलेलं आहे. तर अडल्टसाठी आहे ते 150 रुपये आहेत आणि लहान शाळेतील मुलं असतील 16 वर्षाच्या खाली तर 16 वर्षाखालील मुलांसाठी 100 रुपये, 16 वर्षावरील मुलांसाठी 150 रुपये अशा प्रकारे इथे तिकीट आहे. आणि हा शो असतो तो जवळजवळ 45 मिनिटाचा असतो. तर आता आम्ही चाललो आहे 11 जण. चला आम्ही खा भरते चटक मटक. प्रफुल चटक आणलीस का? अरे हो त्यांनी तिथं चॉकलेट होतं ते तुला आवडतं ते. तर अशा प्रकारे चला या रोला बस. तर इथे रत्नागिरीतील जी पर्यटन स्थळं आहेत तर त्यांची सगळी माहिती दिलेली आहे. तर जेवढी सर्व रत्नागिरीमध्ये पर्यटन स्थळं आहेत ते एक एक बघा. इथे पूर्णगड किल्ला, सर एकच मिनिट, पूर्णगड किल्ला, स्वामी स्वरूपानंद आश्रम पावस हे सुद्धा रत्नागिरी, पानवल पूल हे बघा कोकण रेल्वेवरचं, पतित पावन मंदिर, त्यानंतर काळबादेवीचा रामेश्वर, इथे पोळ्याचा महागणपती, त्यानंतरला केशवसूत स्मारक मालगुड, तर इथे आहे जयगड किल्ला, जयगड किल्ला अशा प्रकारे आहे. त्यानंतर अनोखा थिबा राजवाडा, त्यानंतर प्राचीन शिवमंदिर देव सोमेश्वर, हे सोमेश्वरचं मंदिर, त्यानंतर इथे स्वयंभू काशी विश्वेश्वर मंदिर, त्यानंतर मिरकवाडा बंदर अशा प्रकारे मिरकवाडा बंदर आहे, शिवकालीन भगवती मंदिर. तर इथे आम्ही गेलो होतो. रत्नदुर्ग किल्ला हे सुद्धा पाहिलं आम्ही आता जाऊन. त्यानंतर लोकमान्य टिळक जन्मस्थान इथे सुद्धा गेलो होतो. रत्नागिरीचे ग्रामदेवत देवभैरी. तर अशा प्रकारे हे सर्व रत्नागिरीतील पर्यटन स्थळं आहेत. आमच्याकडे ॲक्च्युली वेळ कमी होता त्यामुळे सर्व ठिकाणी पाहता नाही आलीत. आता अजून थिबा राजवाडा आहे, थिबा पॅलेस, तर त्या ठिकाणी जाणार आहोत. तर बघूया जेवढं होईल तेवढं आम्ही पाहणार आहोत. एक कसा एक्सपिरियन्स कसा होता तारांगणचा? मस्त ना. तुमचा ताई कसं वाटला? छान वाटलं. छान. तुम्हाला? छान वाटलं. तांबे वहिनी माझे रडत कोण होतं? कोणाला वाटलं खायला येतोय? तर खूप छान एक्सपिरियन्स होता. काहीतरी नवीन पाहायला मिळालं मुलांना. तर खूपच मजा आली आहे पोरांना. आता लवकरच थिबा पॅलेसला जाणार आहोत आम्ही आता. तर चला बघूया. ए बाईक बघ, इकडे गाड्या बघा. अवनी पण रडली काय?
तिला पण कोणाकोणाला खायला आला होता? फक्त फक्त अन्वीला खाल्लं असतं वाटतं. मजा आली सुदेश? आता आपण आलो आहे थिबा पॅलेसला. तर हे बघा अशा प्रकारे इथे एंट्री आहे. आता मी इथे एंट्री केले. थिबा पॅलेस. चला आम्ही लेट झालो ॲक्च्युली. 5:30ला बंद होणार आहे. सर्व धावत आहेत आता. चला 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 लवकर चला. हो हो टायमिंग बघा. ब्रह्मदेश तसेच म्यानमार या देशाचा थिबा हा राजा. ब्रिटिशांना म्यानमारमध्ये मुक्तद्वार न दिल्यामुळे ब्रिटिशांनी युद्ध करून थिबा राजाचा पराभव केला व त्यास 28 नोव्हेंबर 1885 अटक केली. थिबाला ब्रह्मदेशातच ठेवल्यास उठाव होईल असे वाटल्याने ब्रिटिशांनी थिबा व त्याच्या कुटुंबियांना कॉलिन बोटीने प्रथम मद्रासला व नंतर रत्नागिरीला आणले. ही तारीख होती 16 एप्रिल 1886. रत्नागिरीत थिबा राजाच्या वास्तव्यासाठी प्रथम एक बंगला भाड्याने घेण्यात आला, परंतु ही जागा अपुरी पडू लागल्यामुळे थिबाच्या पसंतीने कोल्हापूर रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूस एक जागा पसंत करण्यात आली व सदर जागेवर 1906 साली राजवाडा बांधण्यास सुरुवात झाली. हा राजवाडा बांधण्यासाठी ब्रिटिशांनी त्या काळात 1,25,000 रुपये मंजूर केले होते. याच काळात थिबाने धार्मिक प्रयोजनासाठी रत्नागिरीतील झाडगाव येथे एक बुद्ध मंदिरही बांधले. थिबा राजवाड्याची आखणी व उभारणी पूर्णतः थिबा राजाच्या मर्जीने आणि त्याच्याच देखरेखीखाली करण्यात आली. जांबा दगड, चुना व ब्राह्मी सागवान वापरून उभारण्यात आलेल्या या राजवाड्यावर ब्राह्मी स्थापत्याचा प्रभाव दिसून येतो. 1910 साली थिबा या राजवाड्यात राहायला गेला. याच राजवाड्यात राणी सुपायागले व थिबा राजाचे निधन झाले. आले राजमाता जिजामाता उद्यान. इथे 5 ते 12 वर्षापर्यंत 5 रुपये, 12 वर्षावरील 10 रुपये. वाव. हेच तिथे चला. चला चला तुम्ही आता या बसून या, आम्ही जातो. हा प्रभू कितीला चालू झाले बघा. टाइम 55. तर अशा प्रकारे हे उद्यान आहे. मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ. संध्याकाळ झाले आता, त्यामुळे गर्दी आता वाढत चालली आहे.
आणि इथून पूर्णपणे अशा प्रकारे हा परिसर दिसतोय बघा. रत्नागिरी तर हा सगळा रत्नागिरीचा परिसर. आणि आता थोड्याच टायमामध्ये तर सनसेट होईल. थोड्याच वेळामध्ये तर सूर्यास्त आता होणार आहे. तर सगळेजण आता सूर्यास्त बघायला थांबले आहेत. मस्त वाटते ना व्ह्यू. आलो आहे डीमार्टमध्ये. सर्वजण आता खरेदी करतायत. शेवटी निघताना सगळ्यांनी डीमार्टमध्ये शॉपिंग केली आणि परतीच्या मार्गाला निघालो. तर अशा प्रकारे ही आमची 11 जणांची एक छोटीशी रत्नागिरीची ट्रिप झाली. तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तर बरेचसे ठिकाणं आपण आतमधून दाखवू शकलेलो नाही आहोत, कारण का फोटोज व्हिडिओ बनवण्यासाठी मनाई होती. त्यामुळे आपल्याला तिथे फोटोज व्हिडिओ करता आले नाही आणि त्यामुळे आपण ते आतमधून ती ठिकाणं दाखवू शकलेलं नाही आहोत. तर ओव्हरऑल खूप मजा आली सगळ्यांना. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही मात्र खूप एन्जॉय केलं. तर पुन्हा भेटणार आहोत मित्रांनो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर कमेंट मात्र नक्की करा. चला तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय.